रोजगार द्यायचा ना, रोजगार द्यायचा ना, त्याच्याकडे आमचं पोट भरण ना. महागाई केली, 1,000 पुढे लाडक्या बहिणी होतात का? सध्या आता जे जुने आमदार आहेत त्यांना थोडं थांबवायचं, आता नवीन उमेदवार द्यायचा आहे. कारण कामाचे माणसं पाहिजे, बिगर कामाचे नको आहेत. मला सांगा तुम्ही आज रोजगारी काय भेटते? 200-300 रुपये. आम्ही करायचं काय, खायचं काय? नमस्कार, न्यूज क्वालिटी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मी प्रियंका पाटील शेळके. रविवारचा दिवस म्हणजेच शेवगावचा आठवडी बाजार आणि शेवगावच्या आठवडी बाजारात आपण एक सैर करणार आहोत. नेमकी आठवडी बाजारात कोणाची चर्चा सुरू आहे, काय समस्या आहेत, लोक काय अडीअडचणींचा सामना करतात, या सगळ्या गोष्टींवरती नजर टाकायची आहे. मोठ्या प्रमाणात वाढलेला हा आठवडी बाजार अगदी रस्त्यावरतीच बसत असतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक जाम देखील होतं. आणि ज्या ठिकाणी मंडई आहे त्या मंडईचा वापर न होता बाहेरच या ठिकाणी शेतकरी असतील, व्यापारी असतील, ते या ठिकाणी बाजार करण्यासाठी बसत आहेत. त्यामुळे येणारे विक्रेते असतील, खरेदी करणारी माणसं असतील, यांना त्रास होतोय. या सगळ्या गोष्टी घडत असताना मात्र राजकारण यापासून लांब राहत नाही. या बाजारामध्ये चर्चा कोणाची आहे, कुठल्या उमेदवारांना या ठिकाणी हे जे विक्रेते आहेत ते कौल देत आहेत, शेवगावकरांचं काय म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आणि आपल्याला शेवगावच्या आठवडी बाजारामध्ये फेरफटका मारायचा. अहो, सरकार मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही आणि सरकारचा उपयोग तरी काय या सुद्धा नसून. त्याच्यापेक्षा आहे ना, आम्हाला तर असं वाटतं हे जनता आता लय कुठे चाललेली आहे भारतीय जनता पार्टी सरकारवर. त्याच्यामुळे आता आम्हाला नवीन आमदार हवा आहे. चर्चेमध्ये सध्या प्रताप काका आहेत, परत आमचे शेखर भाऊ घुले पण आहेत. मग आता त्यांच्यातून एक पर्याय म्हणून आता 31 तारखेनंतर कळ. तुम्हाला जर मी म्हटलं एक 10% दिलेत आणि 10 मधून कोणाला किती टक्के देतात? फुले झालं, राजाळे झालं आणि ढाकणे झालं. प्रताप काकांना ढाकणे 10%. चांगला माणूस. हो, चांगले माणसं आहेत ते. पूर्वी त्यांचे वडील पण मंत्री होते आणि आता काका जरी आता निवडून आले तर काका सर्व गोरगरिबांसाठी काम करणार आहेत, असा विषय. येतील असं वाटतं? हो, येतील ना, येतील ना, 100% येतील. लाडक्या बहिणीचे आम्हाला सांगत होते का दाजी नाराज आहेत का? हो भाऊ, लाडक्या बहिणीला दिले त्यांनी 1,500, पण दाजी नाराज आहेत ना. दाजीला ते लाडक्या बहिणीचे 1,500 आले पण 150 रुपये तेल न्यावं लागतं लाडक्या बहिणीला. त्याचं काय? त्यांना असं वाटतं की तुम्ही 1,500 मध्ये मतदान करतात सरकारला? करणारच नाहीत ना. करणार का लाडक्या बहिणी मतदान करणार का? महागाई झाली. 1,000 द्यायचा ना, रोजगार द्यायचा ना, त्याच्याकडे आमचं पोट भरण ना. महागाई केली, 1,000 पुढे लाडक्या बहिणी होतात का? सध्या आता जे जुने आमदार आहेत त्यांना थोडं थांबवायचं, आता नवीन उमेदवार द्यायचा आहे. कारण कामाचे माणसं पाहिजे, बिगर कामाचे नको आहेत. कारण काय 10 वर्ष झाले गावाला सुद्धा साधी भेट सुद्धा नाही. मग कोणता विकास हा? विकास कामं झाली सांगतात. आमच्या गावाला सध्या 10 वर्ष एकदाही विजिट झालेली नाही. मग कोणत्या हिशोबाने याला मतदान करायचं? आणि आमचे जे ग्रामीणचे प्रश्न आहेत, रस्ते, पाणी, लाईट, हे जर प्रश्न सुटत नसले तर मग कशाचे मतदान करायचं यांना? आता 3 नावं तुमच्या इथे चर्चेत आहेत, राजाळे झालं, ढाकणे झालं, फुले झालं. तुम्हाला जर 10% दिले तर कोणाला किती टक्के देतात? काय वाटतं रेसचं कोण आहे? हा, आता सध्या आम्ही अपक्ष उमेदवार धरलाय. जो कुणी अपक्ष ते असेल त्याला मतदान करणार आहे. कारण सत्ताधाऱ्याला मतदान करायचं नाही आणि कारखानदाराला तर अजिबातच करायचं नाही. कारण आमचे पेमेंटच आहोत थकीत काही. आता पलटी होणार 100% लिहून घ्यायचं. माल मजुराचा भाव झालाय, हा भाव कमी करणं बस माझी एवढीच इच्छा आहे. कारण गरीब माणसं कसे करणार? अहो गरीब कोणच आहे? मला सांगा तुम्ही आज रोजगारी काय भेटते? 200-300 रुपये. आम्ही करायचं काय, खायचं काय, शेतीत पिकायचं काय? सांगा तुम्ही मला. आमदार असं होतं संजय नांगरे सारखं, नाही तर कुणीच नसावं. संजय नागरिकांचे कसे काम आहेत? ते चांगले काम आहेत त्यांचे, सगळे प्रतिसाद असतो त्यांचा, सगळे ते पुढे म्हणून वाटतात त्यांना. बाकीच्या लोकांचा आपल्याला संपर्क नाही सध्याला. नाव ऐकून ते प्रताप काका ढाकणे, ते राजाळ्यांचं काम काही आज चांगलं वाटत नाही. शक्यता कमी. नांगरे फिक्स आमदार. हो. काय दिलं 30 रुपये? 30 ला अर्धा. लाडक्या बहिणीचे पैसे आले का? लाडक्या बहिणीचे पैसे आले.
1,500 कसं काय संसार? 1,500 कसं संसार चालवणार? सरकारने विचार करायला पाहिजे ना. 1,500 रुपये दिले आणि 150 रुपये किलो तेल केलं. आता मतदान सरकारला करणार का कोणाला? मतदान कोणाला करणार? सरकारने मतदान पर्यंत काय करणार? ते जर कमी रेट केले तर करतील लोक. विचार नाही केले तर काहीच नाही होणार. योजना बंद झाली का? योजना बंद होणारच ना. त्यांचा मतलब संपला ना. मतदान फक्त त्यांना मतदानाची गरज तोपर्यंत योजना चालू करतात ना. 1,500 मध्ये भरण्याचा निर्णय बदल मोदींनी चालू केलं 2,000 रुपये देतो महिन्याला म्हणून. त्यांनी ते 2-3 हप्ते दिले त्यांनी बंद करून टाकले. मग घाला जेव्हा सोडायला पैसे द्या. पंचायत समिती जाते 20 रुपये, हे घेतात 100 रुपये, ते घेतात 50 रुपये. कसे 2,000 रुपये देते? सरकार त्यांचं आलंय फक्त. ते फक्त लोकांना आशा दाखवतात. 2,000 घ्या, 1,500 घ्या, लाडके बहिणीचे घ्या. एवढे दिवस कुठे गेली लाडकी बहीण त्यांची? तुम्ही इथं बाजाराला बसताय सगळं ट्रॅफिक जाम होते. भीती नाही वाटत? आतमध्ये पण भीती वाटते पण सरकार काय देतं आम्हाला? काय आता आम्ही काय मंडईत काय तालुक्याचा बाजार आहे ना. बाजार समितीला जागाच नाही. रोडवर बाजार आहे. जागा कुठे? मंडईत त्यांचे फिक्स लोक आहेत रोजचे. चालू असते म्हणजे फिक्स रोजचे. ते बाकीच्या बाहेरचे लोक बसून देत नाही खेड्याच्या त्यांना. आता कोणाची हवा जरा चर्चा कोणाची? आमदार कोण आहेत? कोण होते आमदारची? आता नाही सध्या गॅरंटी सांगतायत. तू तरीच दिले पहिले निवडून. आता तू तरीलाच मतदान दिलेलं पहिलंच. बोलता काय? कोणाची हवा आहे सध्या तुतारीची. कसं काय काम आहे मग तुतारीचं उमेदवार? 100% तुतारी निघणार आहे. त्या बारी फिक्स तुतारी. राजाचं काम नाही का? आमच्या 5 वर्ष आलेच नाहीत. अंतरवाली आमचं गाव, पण 5 वर्ष अजून पहिलेच नाहीत आमदारांनी. अंतरवाली गोदाव कारखान्या बसली आम्ही. विकास काय सगळं काय नाही. तुमचं मतदान कोणाला? लाडक्या बहिणीला. 1,500 भागतं का ताई? नका ग भागा नाव सक्का भाऊ 10 रुपये देत नाही. पण मग बंद झाले पैसे. बंद नाही होणार ताई. बंद केलं म्हणून सरकारने सांगितलं. बंद केलं तरी बी देऊ ना. किती आले अकाउंट आता? 7,500. तेलाचा डबा कितीला आहे? तेलाचा डबा आता 1,500 होता, आता 1,800 झालंय. सध्या हवा तुतारी शरद पवार साहेब. काय वाटतं तुतारीच उमेदवार येईल निवडून? हो 100% येईल. कारण की गेल्या 10 वर्षामध्ये बीजेपीने या ठिकाणी कुठलेच काम केलेले नाहीत. शेवगाव मध्ये रस्ते नाहीत, पूर्ण गर्दी आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेस आम्हाला आमदार बदलायचा आहे. आठवडी बाजाराचा दिवस आहे. ट्रॅफिकची कशी समस्या होते बरं इथे? या ट्रॅफिकची खूप समस्या आहे. जेणेकरून सर्वांनाच त्रास होता. येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रवाशांना त्रास होतो आणि गाड्यावाल्यांना खूप त्रास होतो. हा बाजार या ठिकाणी रस्त्यावरून उठून दुसरीकडे कुठेतरी बाजार भरवण्याची व्यवस्था केली पाहिजे. दादा आता तुमच्या हातामध्ये लक्ष्मी दिसते. दिवाळीचा सण आलाय. कसा आहे भाव सध्या? सध्याला भाव कडकच आहे आणि माल हे भेटत नाही आपल्याकडे. हे भेटत नाही. हा कमी झाला आता. आणि त्याच्यामुळे काय होतं याचे भाव वाढलेले आहे सध्याला. आता या मी आहे कडक आहे सध्याला. पण आता कसं आहे त्याची जी पद्धत आहे. आता आमच्यासारख्या सामान्य माणसाला कसं वाटतं कुणी आलं तर आपल्याला त्याच्यातून फायदा काही होतच नाही असं आहे. बरं आमच्यासारखे जे सामान्य माणसाची कामं कोणती होतच नाही. तसं जर नाही ना. आता माझं तर मी तर आणखी पत्रातच राहतो. नाही काहीच नाही भेटलं. मी पंतप्रधान योजनेचं ते मध्ये 500 रुपयाचं ते पावती फाडली होती. तिची पावती पण आहे माझ्याकडे घरी. पण त्याचं मला मंजूर पण झालं नाही सध्याला. काय कारण सांगितले? आता काय कारण सांगितले काही आता कुठं कागद नाही, कुठं काही नाही. पण आता माझं वय जवळजवळ 50 वर्ष भरतोय सरासरी. मी त्या जागेवर राहतोय आणि त्या जागेवर खातोय. जन्मती दासाचा आहे. दादा आता तुम्ही सांगताय की म्हणजे कुणी योगदान कुणी आपल्याला काय फायदा, पण मतदान तर तुम्ही करणार आहेत. हा सगळे त्यात कुठला चांगला वाटतं? काय सांगू शकतो. शेवगावला समस्या आहेत का? सगळं सध्याला आहेत ना समस्या आहेत. आता आमच्या घरच्या समोरची लाईट नाही समजा. आता ती 8-10 दिवसापूर्वीच बंद झालेली आहे. मग ती चालू नाही. आम्ही अंधारातच आहे समजा. रस्त्याच्या कडेचा अंधारात. मी भगतसिंग चौक खालची वेळेस. किती घरांना त्रास आहे? आता हे 5-6 घरांना त्रास आहे आम्हाला तिथं शेवगाव म्हणजे. मतदान कोणाला? सरकारला का आवडतं उमेदवाराला जे काम करतो त्याला? काय एक महिला म्हणून काय वाटतं कोणाला मतदान करणार? कोणला करायचं आपल्याला एवढं सांगता यायचं घरा. पण आता सरकारने जे 1,500 दिले त्यात भागलं का? म्हणजे एवढे पैसे महागाई एकीकडे वाढलीये त्याच्याबद्दल काय वाटतं? काय नाही होत. तुम्हाला इथं बसायला मंडई नाहीये बाजारात?
नाही इथं नाही बसत मी, तिकडं खालच्या मंडईत बसते दाल मालक तिकडं. हा. आमदार माहिती आहेत का कोण आहेत तुमच्या? नाही ते नाही सांगता. आमदार माहित नाहीये. नाही. शेवगावची आहे.